इडली बनवण्याकरिता 3 कप तांदूळ, 1 कप उडदाची डाळ आणि त्यामध्ये 10 ते 12 मेथी दाणे टाकून त्याला 6 ते 7 तास छान भिजवून घेतलं आहे. त्यानंतर त्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. ते सगळं मिश्रण बारीक झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे एका डायरेक्शनमध्ये, ज्यामुळे जे फर्मेंटेशनची प्रोसेस आहे ती लवकर होते आणि त्याला त्या पिठाला आंबवण्यासाठी 8 ते 10 तास पुरेसे होतात. जर उन्हाळ्याचे दिवस आहे तर त्याला थोडं कमी वेळात पण फर्मेंट होऊ शकतो, पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्याला थोडा जास्त वेळ ठेवावा लागेल. त्यानंतर 8 ते 10 तासानंतर तुम्ही बघू शकता इथे पीठ छान फर्मेंट झालेलं आहे. त्याला मी परत एकदा फेटून घेत आहे. फेटून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. माझ्या मिश्रणानुसार मी 1 ते 1.5 चमचा इथे मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ते सगळं मिश्रण एकजीव करून त्याला आपल्याला इडली बनवायसाठी घ्यायचं आहे. त्यासाठी मी इडली पात्रातील जे स्टँड आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. ग्रीस केल्यामुळे इडली त्याला चिटकत नाही. ते छान ग्रीस केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इडलीचं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे. मी यामध्ये कुठलाही सोडा किंवा इनो वापरलेला नाही आहे, तरी पण इडली छान मऊ आणि लुसलुशीत होते. ते सगळं आपल्याला एका इडलीच्या कुकरमध्ये ठेवून आपल्याला ते 20 ते 25 मिनिट वाफवून घ्यायचे आहे. तर आपली मऊ आणि लुसलुशीत इडली तयार आहे. ज्या दिवशी इडली बनते त्या दिवशी तुमच्या घरीही दिवसभर किचनमध्ये आपल्याला काम पडतं का, हे मला नक्की कमेंट करून सांगा.